नमस्कार, मी जी किरण स्पर्धा विश्व ऑनलाईन अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मॅथ्स अँड रिझनिंग या कोर्समधला नातेसंबंध म्हणजे ब्लड रिलेशन या चॅप्टरचा हे आयोगाचे प्रश्न याचा हा व्हिडिओ आहे. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या परीक्षांचे प्रश्न आपण इन्क्लूड करतो म्हणजे एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या जवळजवळ सर्व परीक्षा त्याच्यामध्ये जे प्रश्न या चॅप्टरमध्ये विचारले जातात ते आपण याच्यामध्ये अंतर्भूत केले. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा म्हणजे सीसॅट, कंबाईन गट ब पूर्व व मुख्य, याच्यानंतर म्हणजे कंबाईन गट ब मध्ये काय काय येतं, एसआय एसके असिस्टंट सब रजिस्ट्रार, कंबाईन गट क पूर्व व मुख्य परीक्षा, याच्यामध्ये काय काय येतं, टॅक्स असिस्टंट, एमपीसी क्लर्क, स्टेट एक्साइज इन्स्पेक्टर, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर आणि इतर. आणि त्याचबरोबर तांत्रिक संयुक्त पूर्व ही परीक्षा म्हणजे टेक्निकल एक्झाम. पहिले वनसेवा होती, आता त्यामध्ये बऱ्याचशा काही टेक्निकल एक्झाम त्याच्यामध्ये टाकल्या आणि तांत्रिक संयुक्त पूर्व परीक्षा हे तयार केले. या ज्या परीक्षा आहेत या परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारले जातात ब्लड रिलेशन वरती ते आपण याच्यामध्ये अंतर्भूत केले. बघा, पहिला प्रश्न, मी पुरुष आहे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहे, तर दत्तू कोण? एसटीआय मुख्य 2016 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 मी स्वतः, ऑप्शन नंबर 2 माझे आजोबा, ऑप्शन नंबर 3 माझा भाऊ आणि ऑप्शन नंबर 4 माझे वडील. बघा काय आहे, मी एक पुरुष आहे, दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील. माझ्या मुलाचे वडील म्हणजे कोण असतो? मी स्वतः असतो. मुलाचे वडील, माझ्या मुलाचे वडील, माझ्या मुलाचे वडील म्हणजे कोण? मी स्वतः. माझ्या मुलाचे वडील म्हणजे कोण झालं? मी स्वतः. म्हणजेच माझ्या मुलाचे वडील म्हणजे कोण झालं? हे झालं मी. बरोबर. दत्तूचा मुलगा मी म्हणजे दत्तूचा मुलगा कोण आहे? दत्तूचा मुलगा मी जर दत्तूचा मुलगा असेल तर दत्तू कोण आहे? माझे वडील. म्हणून तर दत्तू कोण झाले? माझे वडील. दत्तू कोण झाले? माझे वडील. ऑप्शन नंबर 4 बरोबर. येते लक्षात? दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील, माझ्या मुलाचे वडील म्हणजे मी, दत्तूचा मुलगा मी आहे, तर दत्तू कोण? माझे वडील. येते लक्षात? बघा पुढचं बघा, पुढचं एका छायाचित्राकडे बोट दाखवून अनुराधाने शिशीला सांगितले, छायाचित्रातील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बायकोची दुसरी मुलगी आहे. तर छायाचित्रातील मुलीचे अनुराधाशी नाते काय? एसटीआय मुख्य 2017 हा प्रश्न आहे. ऑप्शन नंबर 1 बहीण, ऑप्शन नंबर 2 मुलगी, ऑप्शन नंबर 3 वहिनी आणि ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. बघा काय म्हणते, छायाचित्राकडे बोट दाखव. हे आहे छायाचित्र.
हे छायाचित्र. छायाचित्राकडे बोट दाखवून कोण म्हटली? अनुराधा. ही आहे अनुराधा. अनुराधा काय म्हणते? छायाचित्रातील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या, ही बहीण माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या एक मुलाच्या बायकोची ही दुसरी मुलगी आहे. बरोबर. तर छायाचित्रातील मुलीच्या अनुराधाशी नाते काय? आता लक्षात घ्या, अनुराधाच्या बहिणीची आजी म्हणजे अनुराधाची पण आजीच. बरोबर. अनुराधाची आजीचा मुलगा म्हणजे कोण असेल? एकुलता एक मुलगा म्हणजे कोण असेल? वडील असतील. आजींचा एकुलता एक मुलगा कोण असतो? वडील असतो. वडिलाची बायको म्हणजे कोण असेल? आई असेल. वडिलाची बायको कोण? आई. आणि आईची दुसरी मुलगी म्हणजे कोण असेल? बहीण असेल. म्हणजे कोण? बहीण. तर त्या मुलीचे अनुराधाशी नाते काय? कोण असेल? ती अनुराधाची बहीण असेल. बघा, म्हणजेच काय आहे? म्हणजेच बहिणीच्या आजीचा मुलगा, बहिणीच्या आजीचा मुलगा, बहिणीच्या आजीचा मुलगा म्हणजे कोण असते? वडील. बरोबर. बहिणीच्या आजीचा मुलगा म्हणजे वडील. वडिलांची बायको म्हणजे कोण असते? आई असते. वडिलांची बायको ही झाली आई. आणि आईची मुलगी, आईची दुसरी मुलगी, आईची दुसरी मुलगी ही कोण झाली? बहीण झाली. म्हणून छायाचित्रातील व्यक्ती मुलगी, अनुराधाची कोण? बहीण. छायाचित्रातील मुलगी कोण झाली? अनुराधाची बहीण झाली. म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर, 1 बरोबर. बरोबर. अशा पद्धतीने हे गणित तुम्हाला सोडवावं लागेल. सोपं आहे. बहिणीची आजी म्हणजेच काय? हिची पण आजी. आजीचा मुलगा एकुलता एक मुलगा म्हणजे वडील. वडिलाची बायको म्हणजे आई. आणि आईची मुलगी दुसरी मुलगी म्हणजे कोण असेल? अनुराधाची बहीण असेल. येते लक्षात? बघा पुढचं गणित. बघा पुढचं गणित. कल्याणी ही वीणाची सासू. कल्याणी ही वीणाची सासू असून वीणा ही अशोकची वहिनी आहे. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे. तर कल्याणीचे अशोकशी नाते काय? ऑप्शन नंबर 1 चुलत भावंडे, ऑप्शन नंबर 2 सासू, ऑप्शन नंबर 3 आई आणि ऑप्शन नंबर 4 मामी. STI मुख्य 2012 चा प्रश्न. बघा काय म्हणतंय? कल्याणी ही वीणाची सासू आहे. कल्याणी ही वीणाची सासू, ही आली वीणा. बरोबर. वीणाचं कोणाबरोबर तर लग्न झालेलं असेल त्याची ही आई असेल. बरोबर. वीणा ही अशोकची वहिनी आहे.
हा आला अशोक, बरोबर. धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा भाऊ आहे, एकुलता एक भाऊ, म्हणजे इथं आला धीरज. वीणाचा नवरा धीरज असेल, बरोबर चिन्ह आपण दिलंय. आपण नवरा बायको असेल तर बरोबर चिन्ह देतो, काय टोकटाळे आपण लक्षात घेतले. म्हणजेच धीरजची आई कोण आहे? कल्याणी. धीरजची आई. आणि म्हणून अशोकची पण कोण असेल? आईच असेल. अशोकच्या वहिनीची सासू, बघा, अशोकच्या वहिनी वीणा, वीणाची सासू, अशोकच्या वहिनीची सासू. अशोकच्या वहिनीची सासू ही कोण आहे? कल्याणी. म्हणजेच वहिनीची सासू म्हणजेच काय? तर आई, म्हणजे अशोकची आई. अशोकची आई कोण असेल? कल्याणी. विचारले काय? कल्याणीचे अशोकशी नाते काय? म्हणून कल्याणी अशोकची कल्याणी अशोकची कोण असेल? आई असेल. ऑप्शन नंबर 3 बरोबर. येते लक्षात. अशोकच्या वहिनीची सासू ही कल्याणी आहे. वहिनीची सासू म्हणजे कोण असते? आई असते. अशोकची आई झाली. अशोकची आई कल्याणी आहे तर कल्याणी, म्हणून कल्याणी ही कोण आहे? अशोकची आई आहे. ऑप्शन नंबर 3 बरोबर. बघा पुढचं गणित बघा. ए प्लस बी म्हणजे चा अर्थ आहे ए ही बी ची बहीण. ए गुणिले बी चा अर्थ आहे ए ही बी ची बायको. ए प्लस बी, ए भागिले बी चा अर्थ आहे ए हे बी चे वडील. ए वजा बी चा अर्थ आहे ए हा बी चा भाऊ. तर टी ही पी ची मुलगी आहे. या अर्थाचे विधान निवडा. एसओ मुख्य 2021 हा प्रश्न. ऑप्शन नंबर 1 पी गुणिले क्यू भागिले आर अधिक एस वजा टी. ऑप्शन नंबर 2 पी गुणिले क्यू भागिले आर वजा टी अधिक एस. ऑप्शन नंबर 3 पी गुणिले क्यू भागिले आर अधिक टी वजा एस. आणि ऑप्शन नंबर 4 पी गुणिले क्यू भागिले आर अधिक एस अधिक टी. असं आहे. हे जर डायरेक्ट सोडवायचं असेल कसं सोडवतात बघा. साधं एखादा जर क्ल्यू लावून तुम्ही सोडवणार असाल तर कसं सोडवायचं, आणि मग आपण डिस्क्रिप्शन मध्ये बघू. बघा इथं टी दिलाय, इथं टी दिलाय. म्हणजे आपण कधीही हे जर पाहिलं तर जे लेफ्ट हँड साइडला आहे त्याचं रिलेशन दाखवलं जातं. बघा ए प्लस बी, ए हा ए ही बहीण आहे म्हणजे एचं रिलेशन दाखवलं जातं, बरोबर. बी चं रिलेशन दाखवलं जातं का? नाही. म्हणजे बी पुरुष आहे का स्त्री आहे काय काय कळतंय का आपल्याला? नाही. त्यामुळे टी एंडला दिलाय दोन ठिकाणी. ही टी हा पुरुष आहे का स्त्री आहे हे कळेल का आपल्याला? नाही कळणार. इथं काय म्हणतंय? टी ही म्हणजे याचं जेंडर काय आहे तर स्त्री आहे. टी ही स्त्री दाखवायची. ह्या दोन याच्यावरून आपल्याला कळेल का? हे नाही कळणार. म्हणून हे पण नाही येणार, हे पण नाही येणार. बघा आता पुढं तो काय म्हणतोय की टी ही मुलगी आहे असं पाहिजे आपल्याला. आता ए ही बी ची बहीण आहे. ए ही बी ची बहीण प्लस म्हणल्यानंतर ए ही बी ची बहीण आहे. जर याच्यामध्ये
ए वजा बी, ए हा बी चा भाऊ आहे, म्हणजे हा जो पार्ट आहे हा काय आहे, भाऊ आहे. म्हणजे जर वजा चिन्ह पलीकडे असेल तर तो भाऊ होतो. टीच्या पलीकडे वजा चिन्ह आहे म्हणून हा काय राहील, हा झाला भाऊ झाला, म्हणून हे पण येणार नाही. का तर ही बहीण पाहिजे आपल्याला. उत्तर काय येईल, फक्त हे कसं येईल ते बघा. आता डिस्क्रिप्शन मध्ये बघू आपण. बघा पहिला पार्ट डिस्क्रिप्शन मध्ये बघू. बघा प्लस म्हणजे काय आहे, बहीण आहे. प्लस म्हणजे बहीण आहे. याच्यानंतर गुणिले म्हणजे काय आहे, गुणिले म्हणजे काय, बायको. भागिले म्हणजे काय, वडील. भागिले म्हणजे वडील. आणि वजा म्हणजे काय आहे, भाऊ. वजा म्हणजे काय आहे, भाऊ आहे. बघा नंबर 1. पी गुणिले क्यू भागिले आर अधिक एस वजा टी. याच्यामध्ये एस वजा टी म्हणजे काय, वजा म्हणजेच काय, तर हा झाला भाऊ. प्लस म्हणजे काय आहे, ही झाली बहीण. भावाची बहीण म्हणजे बहीणच असते, बरोबर. याच्यानंतर भागिले म्हणजे हे झाले वडील. हे झाले वडील. गुणिले म्हणजे काय, बायको. वडिलांची बायको. वडिलांची बायको कोण असते, आई असते, बरोबर. पी ची मुलगी आहे. पी ही टी ची आई आहे. पी ही टी ची आई. मात्र टी मुलगा की मुलगी. ती मुलगा की मुलगी सांगता येत नाही. ती मुलगा की मुलगी सांगता येत नाही, त्याच्यामुळं हे कॅन्सल होईल. येते लक्षात. त्याच्यानंतर 2 नंबर बघा. बघा पुढचा पाठ. पी गुणिले क्यू भागिले आर वजा टी अधिक एस. टी अधिक एस. अधिक म्हणजेच काय आहे, बहीण आहे. टी ही एस ची बहीण. वजा म्हणजेच काय आहे, भाऊ आहे. वजा म्हणजेच भाऊ आहे. भागिले म्हणजे काय आहे, वडील आहे. आणि गुणिले म्हणजे काय आहे, तर त्यांची बायको आहे. म्हणजे ही झाली आई. पी कुणाची, टीची. टी आहे बहीण, बरोबर. काय झालं, पी ही टीची आई. पी ही टीची आई आणि टी ही एस ची बहीण.
ती ही एस ची बहीण. म्हणजे टीचं जेंडर काय आलं? फिमेल. म्हणून टी ही पीची कोण आहे? मुलगी. पी ही टीची कोण आहे? मुलगी आहे. येते लक्षात? हे बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 बरोबर. याच पद्धतीनं पुढचं काय आहे बघा. ती पी गुणिले क्यू भागिले आर अधिक टी वजा एस. बघा, वजा म्हणजेच काय आहे? तर भाऊ आहे. म्हणजे टी हा एसचा भाऊ आहे. टी हा एसचा भाऊ. आपल्याला काय पाहिजे? टी मुलगी पाहिजे. टी काय पाहिजे? मुलगी पाहिजे. म्हणून हे काही ही येणार नाही. लिहायचं वाटल्यास टी मुलगी पाहिजे. पण यानुसार काय येतं? टी हा भाऊ येतो. म्हणून हे पण होणार नाही. 4 नंबर पी गुणिले क्यू भागिले आर अधिक एस अधिक टी. इथं पण तोच प्रश्न आहे. टीचं जेंडर कळणार नाही आपल्याला. टीचे लिंग निश्चित करता येत नाही. करता येत नाही. त्याच्यामुळं हा पण नाही. येते लक्षात? म्हणजे उत्तर काय आलं? 2 नंबरचं आलं. पी गुणिले क्यू भागिले आर वजा टी अधिक एस. हे असं जर असेल तर टी ही पीची मुलगी आहे. अशा पद्धतीनं काय आलं? उत्तर नंबर 2, ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. येते लक्षात? कसं तुम्हाला हे सोडवावं लागेल. बघा पुढचं गणित. नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याच्या भावाचे वडील माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. तर त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय? ऑप्शन नंबर 1 काकू, ऑप्शन नंबर 2 आई, ऑप्शन नंबर 3 बहीण, ऑप्शन नंबर 4 मुलगी. एसो मुख्य 2018चा प्रश्न. काय म्हणते ती स्त्री? काय म्हणते? आदित्यचा परिचय करून देते. आदित्यचा परिचय करून देताना ती स्त्री म्हणाली. काय म्हणते स्त्री? त्याच्या भावाचे वडील, त्याचा भाऊ, त्याचे वडील हे माझ्या आजोबांचा एकुलता एक मुलगा. हिचे हे आजोबा, आजोबांचा एकुलता एक मुलगा. हा मुलगा आजोबांचा एकुलता एक मुलगा असेल तर ह्या स्त्रीचे हे कोण असतील? हे पण वडील असतील. हे वडील असतील. बरोबर आहे? हे वडील असतील. आता हे भावाचे हे वडील आहेत आणि हिचे पण हे वडील आहेत. म्हणजे हा कोण झाला? तिचा भाऊ झाला. येते लक्षात?
याचे हे वडील आहे आणि हिचे पण हे वडील आहे, म्हणजे हे हिचा हा भाऊ झाला आणि हा आदित्यचा भाऊ आहे, म्हणजे आदित्य पण आहे, हिचा कोण असेल? भाऊ असेल. मग ही स्त्री आदित्यची कोण असेल? बहीण असेल. येते लक्षात? आजोबांचा एकुलता एक मुलगा, एकुलता एक मुलगा, आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण असतील? वडील असतील. बरोबर आहे. आजोबांचा एकुलता एक मुलगा म्हणजेच कोण? वडील. आणि आदित्यचे वडील आदित्यचे वडील आणि त्या स्त्रीचे वडील एकच व्यक्ती आहे. आदित्यचे वडील हे त्या स्त्रीचे वडील आहे, म्हणून ती स्त्री आदित्यची कोण असेल? बहीण असेल. आदित्यची कोण असेल? ती बहीण असेल. ऑप्शन नंबर 3 येते लक्षात? अशा पद्धतीनं हे गणित असेल. या स्त्रीच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा म्हणजे कोण असेल? हे स्त्रीचे वडील. हे स्त्रीचे वडील हे आदित्यच्या भावाचे वडील म्हणजे आदित्यचे वडील. स्त्रीचे वडील आणि आदित्यचे वडील एकच व्यक्ती आहे, म्हणजे आदित्य त्या स्त्रीचा कोण असेल? भाऊ असेल, म्हणून ती स्त्री आदित्यची कोण असेल? बहीण असेल. येते लक्षात? बघा पुढचं गणित. एका स्त्रीचा परिचय करून देताना एक व्यक्ती म्हणते ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे आणि तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण माझी आत्या आहे. तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण माझी आत्या आहे. मला भाऊ व बहीण नाही. जर ती व्यक्ती पुरुष असेल तर त्या स्त्रीशी त्याचे नाते काय? ऑप्शन नंबर 1 चुलत भाऊ, ऑप्शन नंबर भाऊ, ऑप्शन नंबर 3 काका आणि ऑप्शन नंबर 4 मामा. एसओ मुख्य 2016चा प्रश्न. बघा ती स्त्री आणि व्यक्ती काय म्हणते? ती तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. तिच्या आईच्या नवऱ्याची बहीण, नवरा त्याची बहीण माझी आत्या आहे. माझी आत्या आहे. हिची आत्या ही व्यक्ती आहे, याची ही बहीण आहे. म्हणजे आत्या कोणाची बहीण असते? वडिलांची. ते झाले वडील. वडील कोणाचा नवरा? आईचा. ही झाली आई. बरोबर? ही जी आहे या स्त्रीची पण आई, या व्यक्तीची पण आई आहे. बरोबर? पण ही व्यक्ती काय आहे? पुरुष आहे. पुरुष. ही व्यक्ती पुरुष आहे का? तर इथं म्हणतंय ती व्यक्ती पुरुष आहे.
या स्त्रीची ही आई आहे, या व्यक्तीची ही आई आहे, दोघांची आई सेम आहे, म्हणजे ही स्त्री याची कोण असेल? बहीण असेल. जर स्त्री ही त्याची बहीण असेल तर ती व्यक्ती कोण असेल? त्या स्त्रीचा भाऊ असेल. का? तर तो पुरुष आहे म्हणून. कोण असेल? भाऊ असेल. ऑप्शन नंबर 2. कसं आहे बघा. स्त्रीच्या आईच्या नवऱ्याची बहीण बघा. स्त्रीच्या आईच्या नवऱ्याची बहीण, आईच्या नवऱ्याची बहीण, माझ्या आईच्या नवऱ्याची बहीण म्हणजे माझी आत्या झाली. तशी त्या स्त्रीच्या आईच्या नवऱ्याची बहीण कोण? त्या स्त्रीची आत्या. तिच्या नवऱ्याची बहीण म्हणजे हा पार्ट काय झाला? आत्या. ती माझी पण आत्या आहे म्हणजे काय? स्त्रीची आत्या ही व्यक्तीची आत्या आहे. त्या स्त्रीची आत्या ही त्या व्यक्तीची आत्या आहे. व्यक्ती हा पुरुष आहे म्हणून त्या स्त्रीचा व्यक्ती हा जो व्यक्ती आहे हा आहे पुरुष म्हणून कोण असेल? भाऊ असेल. येतंय लक्षात? म्हणून त्या स्त्रीचा तो व्यक्ती कोण असेल? तर भाऊ असेल. ऑप्शन नंबर 2 बरोबर. अशा पद्धतीनं ही आहे. फक्त डायग्राम टाकली की तुम्ही ते रिलेशन चूज करायचं. म्हणजे त्या स्त्रीच्या आईच्या नवऱ्याची बहीण म्हणजेच आत्या झाली या स्त्रीची. या स्त्रीची आत्या आणि या व्यक्तीची आत्या सेम आहे, एकच आहे. म्हणजेच ही दोघं जण बहीण भाऊ असतील. का? तर व्यक्ती पुरुष आहे. त्याच्यामुळं हा जो व्यक्ती आहे त्या स्त्रीचा कोण असेल? भाऊ असेल. तोंडी गणित करता येतं. फक्त आपल्याला नातेसंबंध माहित पाहिजे. आईच्या नवऱ्याची बहीण म्हटलं तर आत्या हे पटकन आपल्याला लक्षात आलं पाहिजे. अशी डायग्राम टाकायची गरज पडणार नाही. येतं लक्षात? बघा पुढचं गणित. बघा पुढचं गणित. A + B म्हणजे ए हे बी चे वडील, ए वजा बी म्हणजेच ए ही बी ची पत्नी, ए गुणिले बी म्हणजे ए हा बी चा भाऊ, ए भागिले बी म्हणजे ए हे बी ची मुलगी. जर एस वजा टी अधिक झेड असेल तर खालीलपैकी सत्य विधान कोणते? ऑप्शन नंबर 1 एस ही झेड ची मुलगी आहे. ऑप्शन नंबर 2 झेड ही एस ची काकू आहे. ऑप्शन नंबर 3 एस ही झेड ची, इथं झेड ही एस ची काकू आहे तर इथं एस ही झेड ची काकू आहे. ऑप्शन नंबर 4 एस ही झेड ची आई आहे. वनसेवा पूर्व 2018 चा प्रश्न आहे. सोपा आहे, असं काही अवघड नाही आहे. बघा कसं सोडवायचं. याच्यामध्ये प्लस म्हणजे काय आहे? प्लस म्हणजे वडील, वजा म्हणजे काय? पत्नी, वजा म्हणजे पत्नी, गुणिले म्हणजे काय? गुणिले म्हणजे भाऊ आणि भागिले म्हणजे काय? तर भागिले म्हणजे मुलगी. आपल्याला काय सांगितलंय? आपल्याला सांगितलंय एस वजा टी अधिक झेड. एस
वजा टी अधिक झेड. अधिक म्हणजे काय आहे? अधिक म्हणजे वडील आहेत, म्हणजे टी हे झाले वडील, बरोबर. टी हे वडील झाले. वजा म्हणजे काय? पत्नी, वडिलांची पत्नी, म्हणजे कोण झाली? आई. इथे लक्षात, वडिलांची पत्नी कोण आहे? आई असते, म्हणून यस ही झेडची आई आहे. यस ही झेडची आई आहे. काय आहे? ऑप्शन नंबर 4, यस ही झेडची आई आहे. हे बरोबर असेल. येते लक्षात. सोपं होतं. याच्यामध्ये फक्त तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन दिलेलं होतं, त्याच्यावर नातं काय आहे हे विचारलेलं होतं. याच्यात काय होईल? टी प्लस झेड म्हणजेच काय आहे? प्लस म्हणजेच काय असते? वडील आहे. टी हे झेडचे वडील आहे आणि वडिलांची ही पत्नी आहे. वडिलांची पत्नी म्हणजेच काय असते? आई असते आपली, बरोबर. म्हणून यस ही झेडची आई आहे. येते लक्षात. अशा पद्धतीनं हे क्वेश्चन होते, आयोगाने विचारलेले क्वेश्चन. यातले काही क्वेश्चन बघितले आपण. उरलेले क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. जे आयोगाने विचारलेले क्वेश्चन आहे हे आपण क्विजच्या माध्यमातून या टेलिग्राम चॅनलवरती टाकतो आणि त्याचं सोल्युशन आपण या YouTube चॅनलवर टाकतोय, जी किरण मॅथ्स. त्याच्यामुळं एक आहे की जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओतले प्रत्येक क्वेश्चन व्यवस्थित बघत जा. क्विक मेथडनं कशा पद्धतीनं हे सोडवता येईल. जर काय क्वेरी असेल तर तुम्हाला नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. येते लक्षात. बघा पुढचे प्रश्न पुढच्या व्हिडिओ.